अरे माझे डायलॉग आणि एडिटिंग बघून आलाय तुला ताप. घेऊ नको बाळा, पळून जायचं नाही हा. जो आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला ते एडिट क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेव्हा करून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ऑटोमेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुझं स्वागत आहे तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये ना ट्रेंडिंग आजी क्रिएशन. तर मित्रांनो आठवड्याचं टायटल थंबनेल बघून समजा आठवड्यात जबरदस्त केलं आहे, कारण का टायटलमध्ये आपण तसं टाकलं, तुम्ही क्लिक केलं आहे, जबरदस्त व्हिडिओ केला आहे. ओके, तुम्ही देखील आहे ते बनवायचं आहे तुमच्या फोटोवरती. ओके, तर मी तर आता ऑलरेडी मी इमेज वगैरे इथं बीटनुसार आहे ते लावून घेतलेले. ओके, इथे मी इमेज वगैरे लावून घेतलेले आहेत. ओके, प्रॉपर अशा प्रकारे बीटमध्ये तुम्ही तुमची इमेज आहे ते इथं ॲड करून घ्यायची आणि तुम्ही इथं देखील बीट मी जास्त इथं दिले आहेत तिथं देखील प्रॉपरपणे ॲड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही एक नंबरवरती क्लिक करून यायचं आहे. जे तुम्हाला मी इथं आता फोटो वगैरे मटेरियलच्या फोल्डरमध्ये दिलं आहे. ओके, ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. पहिला फोटो आपला इथं ॲड करून घ्यायचा आहे 4.16 तिथं ॲड करून घ्यायचं आहे. आपल्या फोटोला इथे ग्रुपच्या खाली ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, ग्रुपच्या खाली ॲड केल्यानंतर बघू शकता इथे मी इथे खाली घेऊन घेतो आणि तुम्हाला इथे सर्वात आधी आपल्याला एक सांगायचं आहे. ओके, तर इथे मी इथे सर्वात आधी खाली घेतो. ओके, तर तुम्हाला विषय सांगून घेतो. आता काय करायचं तुम्हाला, इथं मी या सर्वात आधी एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करतो आणि तुम्हाला त्या टेक्स्ट पेजवरती मधल्या क्लिक करतो आणि तुम्हाला इथं काय करायचा, हा फॉन्ट तुम्हाला दिला असेल, तुम्हाला आता आज कोणते फॉन्ट आपण यूज करायचा आहे, हा देखील यूज करायचा टेक्स्ट पेजला आणि हा देखील आहे इथे आपल्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला दिसत नसतील तर फॉन्ट आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे, दिसतील तर योग्यच आहे. ओके, आता पुढचा इथे इमेज कसा पण ॲड करायचा आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मी पुढचा इमेज आहे तो कुठला ॲड करायचा आहे, तर मी हा इमेज पुढचा ॲड केलेला आहे. इथं ॲड केल्यानंतर तो देखील आहे ते आपल्या इथं ग्रुपच्या खाली येते मी इथं सेट करून घेतो. तुम्ही देखील सेट करून घ्यायचे प्रॉपरपणे. ओके, तर मी काय ते करून घेतो, तुम्ही आधी कमेंटला धुरा करून टाका, तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करून टाका, कारण का मित्रांनो तुम्ही 2 वर्ष आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग शिकताय, कॉमेंट एक पण करत नाहीसा. ओके, तर करून टाका. आता काय करायचं तुम्हाला, सर्वात आधी ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, जे आता एक नंबरचा हा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं, इथं मूववरती क्लिक करून रिसेटवरती क्लिक करून घ्यायचं आणि थोडं रिसाईज करून घ्यायचं आहे. आणि ते याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं प्लस के ॲनिमेशन द्यायचे, इथं ॲनिमेशन द्यायचे. पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी आपण इथे ॲनिमेशन काढून इकडे वाढवून घ्यायचं आहे. ओके, इथं द्यायचे. बीटमध्ये ॲप पण आहे ते इकडे आता स्क्रोल डाऊन करून घेऊन यायचं आहे. जे तुम्हाला जितकं योग्य वाटतं तितकं तुम्ही करून घ्यायचं आहे. तर मी तर अशा पर तुमचा फोटो येईल तिथवर करून घ्यायचं. तर मी अशा पर करून घेतलेलं आहे आणि याला इफेक्ट एक टाकायचं आहे आपल्याला. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथं कलर अँड लाईटवरती क्लिक करून सॅच्युरेशन वापरायचं. इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून आता हा जे इफेक्ट आहे ते हे करायचं आहे. आणि तुम्हाला इथं देखील आहे ते इफेक्ट काय करायचं आहे बघू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं रिसाईजची प्लस की द्यायची आपल्याला, इथे प्लस की द्यायची, थोडं पुढे येऊन प्लस की द्यायचे, इथं वाढवायचे अशा परत थोडं अशा बरं. ओके, तर मी तो वाढवलेलं आहे. परत नाही येतं इथं, परत तुम्हाला अशा परत करायचं आहे. ओके, थोडंच करायला करू नका, ह्याला देखील हा सॅच्युरेशन इफेक्ट टाका आणि तुम्हाला तो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्ही प्रोव्हाइड केलेलं ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. मी आता आहे ते मी इथं मटेरियलचा फोल्डर तयार केलेला नाही, तयार आता करणार आहे तुम्हाला आणि देणार आहे. ओके, त्यात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलच्या फोल्डरमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मी तर इथे बघू शकता, इथे मी इथं सॉन्ग आहे ते आपल्या खाली घेतलेलं आहे. ओके, आता इथून पुढे महत्त्वाचा इफेक्ट आहे. इफेक्ट आपण आता पेज करणार आहोत, त्याआधी तुम्ही इथं येण्यापर्यंत व्हिडिओ बघा. मी जस्ट आता बॅक आलेलं आहे. बॅक आल्यानंतर इथे आपला जो इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे. ओके, आता ओपन केल्यानंतर आपला काय करायचं आहे, जो पहिला इफेक्ट आहे तो 3 क्लिक करून कॉपी बीट करून घ्या आणि जस्ट बीटमार्क आपला जो आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथून कुठून इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 14 पॉईंट बघू शकता 17 तिथं आपला इमेज आहे, तिथून तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे एकाड आहे ते. तर आता मी एक फोटोला पेस्ट केलेला आहे, एक फोटो सोडलेला आहे. ओके, तर मी तिथे एक फोटो सोडलेला आहे, एक फोटोला पेस्ट केलेला आहे. ओके, तर तुम्ही पेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकता.
आणि इथं मी आणि एक स्क्रीनवरती देखील कमेंट वाचा. ओके, एक तर कमेंट करा. अशा प्रकारे मी इथे स्क्रीनवरती आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे इथं खाली. ओके, तर मी इथं आता काय करायचं तुम्हाला, हा इफेक्ट 2 नंबरचा आहे, तो आपण कॉपी करून घेऊया. कॉपी केल्यानंतर आहे ते मी इथं जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं आहे तिथं. ओके, एकाड फोटो सोडा, त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. ओके, तर मी इथे पेस्ट केलेलं आहे. तर मी देखील इथं पटापट आलेलं बघू शकता, एकदम फास्टपणे इथे केलेलं आहे. ओके, आणि बीटचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ती देखील बघू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा 3 नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे. आता इथून बघा, इथून आहे ते मी काय करणार आहे, इथं बघू शकता बीट या बीट दिलेले आहेत छोटे छोटे. फक्त ते 8 फोटोजनी फक्त हा आपण 3 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 8 फोटोजनी फक्त पेस्ट करायचा आहे. तर मी 8ही फोटोजनी इफेक्ट अप्लाय करून घेतो. ओके, जास्त इमेज आहे तिथं, फक्त 8 फोटोजनी मोजून आहे ते तुम्ही इथं थोडं झूम करून मोजून आहे ते तुम्ही इथे 8 फोटोजनी इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर आता माझं इथं किती झालेलं आहे बघू शकता, 1 2 3 4 5 6 6 7 8. ओके, 8 झालेलं आहे. 8 झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर जो आपला लास्टचा इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्यायचा आहे. आणि आता तुम्हाला 8 फोटो सोडायला म्हणजे आपण 8 फोटो पेस्ट केलेलं आहे. आता तिथून जेवढे आपले इमेज लागतील तेवढे इमेजसनी इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. आता इथं 8 फोटो आहेत. इथून जेवढ्या त्या शिल्लक इमेज असतील इथं बीटपाशी तेवढ्याचनी पेस्ट करून घ्यायचं. तर मी पटापट ते पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर मी सर्व पेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकता. एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ. झाल्यानंतर इथे एक्सपोर्ट देखील करून 10 डीप ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघितलं चॅनल ते बघत राहा. तुम्ही क्रिएटर बना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.